तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सिद्धेश राणे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. भरपूर दिवसांनी व्हिडिओ आला कारण की आता साधं मी घर घेतलं आहे. सो तो घराच्या नादात होतो थोडंसं, त्यामुळे कुठे बाहेर जायला नाही भेटलं. सो आता आम्ही चाललो आहे, सगळी म्हणजे आहेत मित्र मजा आहेत आणि त्यांच्या म्हणजे बायको ते सगळे जोडी सगळे चाललो आहे आम्ही. तर चाललो आहे आम्ही तळकोकणात म्हणजे तळकोकणात कुठे कुठे फिरणार आहे, काय काय फिरणार आहे ते तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवट पण बघा, भरपूर एन्जॉयमेंट होणार आहे. आणि आता थंडी दिवस भरपूर आहेत. आता सकाळी ऑलरेडी वाजले 7. आता थोडा वेळ आम्ही निघतो, एक 10-15 मिनटं तिथून, बाकीचे येतील तिथून आम्ही निघतो पुढे. तर व्हिडिओ चालू करूया, चला. तर बॅग वगैरे भरून झाले आणि आमची मॅडम तयार होत बसली इथे. तर हे आहे माझं घर. तर आता आम्ही पोचलो कळ्यात, थंडी भरपूर आहे. सो मी दरवेळी थांबतो वृंदावन कॅफेला नाश्ता करायला. म्हणजे गगन बॉर्डर साईडला मी कुठं पण आलो तर तो नाश्ता करायला ऑलरेडी इथं थांबतो कायम, कारण मिसळी चांगली आहे. सो इथं सगळी नाश्ता करतो आणि इथून मग पुढे आता आम्ही जातो गगन बॉर्डर मार्गे आम्ही जाणार आहे, भुईबॉर्डर मार्गे. तिथून डायरेक्ट खारेपाटण आणि मग कुठला वेळ आपला विजयदुर्ग. सो विजयदुर्गला जायचं आहे. तर नाश्ता करतो जातो पुढे मग. तर आमचे मिसळ आले आणि पण खाते. काढ तू स्नॅप काढ. मिसळ खाल्ले आणि परत लोणी डोसा पाहिजे याला. तर आता बरोबर खाली आलो. खारेपाटण्यापासून साधारणतः 1-5 किलोमीटर लांब आहे. कोल्हापूर टू कळ्यापर्यंत रोड जरा चांगला आहे. कळ्यातनं गगनबावडापर्यंत रोड पुरून जरा म्हणजे थोडाफार खराब आहे, पण आम्ही भुईबॉर्डर मार्गापर्यंत रोड जर चांगला गावला. आता साखरपा इथून साधारणतः 10 किलोमीटर राहिले आणि वाजले आता 12. साखरपा साधारणतः 10 मिनटं लागतील. तिथून पुढे आणि पण आम्हाला 1-1.5 तास लागेल, साधारणतः 1-1.5-2 तास धरून त्याला. देवगडला चाललो आहे. देवगड जातानाच देवगड म्हणलं की हापूस आंब्याची फेमस आहे. तर काजूची आणि हे आंब्याची पण झाडं आहेत, बागा. आणि आता मोहर सध्या फुटला आहे, म्हणजे मोहर यायला लागला आहे झाडाला. त्यामुळे वास पण मोहरचा येते चांगला, काजूचा आणि आंब्याच्या मोहरचा. फायनली आम्ही विजयदुर्ग किल्ल्यापाशी पोहोचलो आहे. ऑलरेडी गाडी आमची आहे, आता आम्ही गाडीत आहे. सो चला जा विजयदुर्ग किल्ल्यावर. हे एक आमचं चिल्लर पिल्लर आहे आणि ह्या दोघी चिल्लर पिल्लर आहेत, चंटू पंटू. ऑलरेडी या दोघी पहिला येऊन गेला. येऊन गेला ना तुम्ही पहिला? घरातले आलं ना सगळे, होय ना? आलं होतं ना? आम्हाला फिरवणार ना नो, कुठं कुठे फिरला ते? कुठे इकडे जायचं? गाड्या पार्किंग करतात. गाड्या मिळवून आता चाललो आहे गडावर. तर ही आहे पहिली एंट्री. साईडची ही सगळी तटबंदी किल्ल्याची. त्यानंतर पहिला लागतो जीबी दरवाजा. बऱ्यापैकी तटबंदी अजून आहे तशी चांगली व्यवस्थित आहे. दुरुस्ती पण चालू आहे दिसते इथं. बरोबर समुद्राच्या बरोबर किनारीच आहे हा किल्ला. बरोबर समोर पण दिसते तुम्हाला समुद्र तटालाच आहे. किल्ल्याची माहिती सगळी दिलेली आहे बघा. किल्ल्याचा नक्षा पण इथं आहे. जे फिरण्याचे स्पॉट आहेत गडावर. नंतर ना परत हा दुसरा दरवाजा आहे. प्रत्येक किल्ल्यावर बघायचं तर दरवाजा असतो ना तो टर्नमध्ये असतो. का? कारण की जेव्हा हत्तींकडे जर दरवाजा तोडायला गेलो ना तर हत्तीला मागून पळत यायला जागा नसायला पाहिजे. त्या हिशोबाने प्रत्येक दरवाजा आहे ना तो बघ कर्व आहे. प्रत्येक किल्ल्यामध्ये भरपूर किल्ले बघितले. सिंधुदुर्ग पण बघितला आहे किंवा रायगड पण बघितला आहे. तर सगळ्याचे तसेच दरवाजे आहेत. कलानिधी पण बघितला आहे जो आहे कोल्हापुरातला. बऱ्यापैकी किल्ले मी बघितले त्यात तसंच आहे सेम. किल्ल्यावर जर तुम्ही फिरायला येता ना तर फिरायला म्हणजे पर्यटन म्हणून येऊ नका, तर तो किल्ला जगायला या. प्रत्येक किल्ल्यावर बघण्याची म्हणजे गोष्ट आहे अशी आहे की जो पण किल्ला बांधाय ना तो एक माहिती म्हणजे एक विचार करून बांधला. प्रत्येक ठिकाणी संरक्षण असू दे किंवा लक्ष देणं पहारा असू दे त्यासाठी.
प्रत्येक किल्ला बांधताना प्रत्येक विचार करून गोष्टी बांधलेल्या आहेत. धान्य कोटर असेल किंवा दारुगोळा असेल, किल्ल्यावर राहण्याची सोय असेल किंवा बांधकाम करताना पण जेवढे बारकावे आहेत ना ते पण तुम्ही बघायला प्रयत्न करा, जगा ते प्रयत्न करून. कारण की त्या टाईमच्या माणसाने कसा बांधला असेल किल्ला. आजकाल त्या टायमाला तर क्रेन वगैरे काय नव्हते. आणि तुम्ही बघितलं असाल तर दगड बारके नाहीत, ते आपण उचलू नाही शकत हातांतर. तर त्या टायमाला ते कशी उचलले असेल, कसं बांधला असेल किल्ला. हा पूर्ण किल्ला आहे ना तो जांबा खडकामध्ये, म्हणजे जो चिरा आहे ना तर चिऱ्यामध्ये आहे. जर तुम्ही मालवण किल्ला जाणार असाल, आता मालवण किल्ला आपण जायचं जाऊ द्या, तर तो पण दाखवतो तुम्हाला. तो पूर्ण दगडामध्ये बनला आहे. त्या साईडला तुम्ही बघितला मालवणमध्ये तर तुम्हाला दगड कुठेच भेटत नाही, तर तो पण दाखवतो उद्या. आता हा थोडा फिरून घेतो, बघतो सगळी बारकावे यायची. आणि तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या, किल्ल्याला भेट द्या. बरोबर म्हणा, तिथं बरोबर तुझं भवानी मंदिर आहे आणि समोर आहे ते धान्य कोठार. या ठिकाणी वर्ष आणि 2 वर्षाचं धान्य पूर्ण साठवलं जायचं. म्हणजे त्या किल्ल्यावर जे संरक्षण करणारे सैनिक आहेत त्यांचं खाण्यापिण्याची सगळी सोयी सगळी गडावर झाली. कधी जर हमला वगैरे झाला किल्ल्याच्या बाजूला तर किल्ल्याला खाली उतरता येत नव्हतं, तर त्यासाठी वर्षभराचा साठा पूर्ण धान्य द्यायचं केलेलं जायचं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ताक दिसतात. ताक म्हणजे पाण्याची विहिरी, तिथे पाण्याची सोय आहे. आता बऱ्यापैकी मुजल्यात तिथे पण आहे. प्रत्येक गडावर आता म्हणजे किल्ले आहेत ना जे बांधले, डोंगरावर बांधले टॉपवर, तिथं पाण्याची सोय प्रत्येक ठिकाणी आहे. आता इथून बघितलं ना तर ही पण टाकी आहे बघा पाण्याची. पाणी तर नाही ऑलरेडी सोडा इथे. किती खोल आहे बघा. पूर्ण पाणी याच्यात साठवलं जायचं आणि प्यायचं पाणी पूर्ण राहायचं. आजूबाजूला बघितलं तर पूर्ण समुद्र आणि खारं पाणी आहे आणि ह्या सेंटरला गोड पाणी. मालवण किल्ल्यावर पण आहे इथे पाण्याचं टाक, तिथं गोड पाणी आहे पूर्ण विहिरीला. आणि चारी बाजून तो किल्ला तर पूर्ण समुद्रात वेढलेला आहे. धान्य कोठार. आता हे आहे ते भवानी टेम्पल, भवानी मंदिर. तर पूर्ण म्हणजे मोडलेलं आहे, म्हणजे सगळं पडलेलं आहे. तरी पण मूर्ती आहे देवीची तिथं आत. किल्ला बघण्यासारखं भरपूर आहे आणि आम्ही बऱ्यापैकी बघून झाला किल्ला. सो आता आम्ही निघतो पुढं, कारण की आम्हाला जायचं पुढल्या स्पॉटला. तो आहे रामेश्वर मंदिर एक आहे जाताना देवगडला ते, आणि तिथून पुढं आम्हाला कुणकेश्वरला जायचं. सो आता इथून आम्ही येतोय खाली. हे आम्ही जेव्हा मागच्या साईडलाच किल्ला आहे, त्या साईडला दोन हॉटेल आहे. तिथून पुढे महादेवाला जायचं कुणकेश्वरला. सो आम्ही व्हेजच खातो आहे, बाकी संध्याकाळी नॉनव्हेज खातील पोचेल महादेवाला. एक 4 किलोमीटर अंतरावर रामेश्वर मंदिर एक आहे. म्हणजे बाहेर पडताना आपण विजयदुर्गवरून देवगड जातो ना त्या रोडलाच आहे. मस्त मंदिर आहे. जायला अशी पूर्ण वाट केली, पूर्ण खाली फोडून सगळं. आणि पुढं मंदिर आहे जुन्या काढलं टाईपचं, कौलारू टाईप. बरीचशी एंट्री कमान आहे आणि हा पूर्ण रस्ता पोखरून काढला आहे, पूर्ण खोदून काढला आहे. आणि मग समोर दिसते मंदिर. ते पुढे 7 स्तंभ दिसतात बरोबर समोर मंदिराच्याच. देवगडमध्ये पवनचक्की गार्डन म्हणून एक आहे. साधारण देवगडपासून 1 किलोमीटर जास्तच आहे. तर हे पवनचक्की आहेत आणि बरोबर सनसेट व्ह्यूज इथं समुद्र आहे बरोबर साईडलाच. सो तो पण दाखवतो चालू तुम्हाला. झिप लाईन पण आहे, त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता बरोबर बीचच्या वरून. भारतातील पहिली आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची समुद्रावर झिपलाईन आहे. ही झिपलाईन आरेवारेला पण आहे बरोबर साईडला समुद्र किनारा मस्त व्ह्यू. छोटंसं गार्डन आहे. संध्याकाळसाठी हा स्पॉट भारी आहे, मस्त आहे, छान आहे.
महादेवाचं बरोबर समुद्रकिनाऱ्यावर जे मंदिर आहे कुणकेश्वर, बरोबर समुद्रकिनाऱ्याबरोबर बाजूला, आणि सूर्यास्त चालू आहे. तर आता वाजलेत 10 आणि आम्हाला यायला वेळ झाला आहे. रूम आम्ही ऑलरेडी बुक केली होती. सो आजच्या दिवसापुरती एक रूम आहे, तिथून फ्रेश होऊन आम्ही आता आलो आहे जेवायला. जेवतो आणि परत तिथून आता रूमवर. बाकीचे एन्जॉय आम्ही उद्या करतो आहे, आणि बाकी आज भरपूर फिरणं झालं त्यामुळं. सगळी जेवण येण्याची वाट बघतायत. वाजत किती रे? किती वाजत? 9:50. 9 10 वाजत झाले. ए कुठली गाणी लावू? हिरवीन 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 माझी हिरवीन. तर आता दुसरा दिवस, आणि आता रात्री काल थांबलो मी चिवल्याला. तर बीच साईडच दिसतो आमचा रूम तुम्ही, तर मी दाखवतो मला व्ह्यू त्याचा. ही आमची रूम आहे आणि समोरच समुद्र आहे. सगळ्यात नाश्ता करून बसलोय, बऱ्यापैकी झाला सगळ्यांचा नाश्ता. आणि बरोच आहे बीच. ते आमचं खेळते, हे आमचं काढून इथे खेळत बसले एकटंच, आणि सगळी बसत इकडं नाश्ता करत. आता आम्ही नाश्ता आणि चहा वगैरे करून आलो आहे. आता चेंज पण झालो आहे. आता समुद्रात थोडा एन्जॉय करतो आहे. इथून जाणार आहे थोडा 11 वाजता, आम्ही 11 साडेबाराच्या आसपास मालवणला, सिंधुदुर्ग किल्ल्याला. सो बाकीचे पण आहेत, आता आलेत. उन्हाची वाट बघत होतो, कारण थंडी असल्यामुळं पाण्यात लवकर उतरला नाही मी. तर एन्जॉय करायला मेरा 3 मार्केट उभारल्यात. तर कालचा दिवस झाला आमचा आहे तो चिवल्याला. आज आला मी तारकर्लीला, आणि सकाळी पोहून आलोय. कपडे वाळत घाला, मी रिसॉर्टला दुसऱ्या आलोय, तर यांची भांडणं झालं होता. प्रत्येकाने चौघांनी 4 दोरे वाटून घेतात कपडे वाळत घालायला. मग रिसॉर्ट हा दाखवतो तुम्हाला. लास्ट टाइम मी आलो होतो इथे एकदा दोनदा, हे 3rd टाइम आहे माझं. रिसॉर्ट मस्त आहे, समोर बरोबर समुद्राचा व्ह्यू पण आहे, तुम्हाला दाखवतो पूर्ण व्ह्यू. सगळी बरोबर आलेल्या रूममध्ये बॅगा टाकल्या, सगळी बाहेर आलेत. वहिनी आहे इथं, बारकी आहे, ते बंटे बसले आहेत. हा बरोबर रिसॉर्ट आहे आमचा, इथं आम्ही स्टे केला आहे. त्या समोरच समुद्र आहे, आणि तिथं समोर येतो तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. तो आम्ही आता थोडा तिथे जाणार आहे किल्ल्यावर. तर आता इथे बॅगा ठेवून थोडं फ्रेश होतो, आम्ही इथून परत निघतो किल्ल्यावर. आज दुपार जेवायला आलो आहे मी, इथून आता मालवणला जाणार आहे. तर जेवण आहे आमचं व्हेज, कारण की आज आहे एकादशी. सगळेच व्हेज आहेत, इकडून सगळेच व्हेज आहेत. आज एकादशी असल्यामुळे व्हेज होता. तर आपण आज वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला चाललो आहे. सगळे आता ऑलरेडी सगळेच आहेत करणारे, बारकी पण आहेत आणि मोठी पण आहेत. सगळीच 8 लोक बारकी आमच्यासोबतच आहेत. तर काय काय पॅकेजमध्ये पण दाखवतो, आणि पॅकेज आम्हाला स्वस्त बसले पूर्ण.
तर आता पॅरासेलिंग करून आलो आहे आणि इथून आता बाकी आमचे 2 बनाना राईड आणि 2 ॲक्टिव्हिटीज वॉटर त्या आणि ते स्कुबा डायविंग आहे. सो आता आम्ही जस्ट आलो इथून परत आता बनाना राईड आणि ते करतो. स्कुबा डायविंग पण करून जातो तिथून. समोर आहे ते सिंदूर किल्ला आणि त्या साईडला दिसतंय समोर तर ती जेट्टीची राईड आहे, म्हणजे मालवणची जिथून जेट्टी बोट जाते तिथे. आणि हा स्पॉट आहे पूर्ण ॲक्टिव्हिटीचा, वॉटर ॲक्टिव्हिटीचा. ते तुम्हाला बुकिंगसाठी सगळं तुम्हाला इथे भेटेल आणि बुकिंग पाहिजे तिथे पण तुम्ही करू शकता त्या ठिकाणी. आता सगळ्या ॲक्टिव्हिटी ऑलरेडी चालू आहे वॉटर ॲक्टिव्हिटी. एवढं चालू केलं नाही ना तर वॉटर ॲक्टिव्हिटीजमध्ये आमची बनाना राईड प्रति 4 लोकांची राईड ती एक आणि जेटस्की एक झाली आणि पॅरासेलिंग मागायचं झालं. आता तो आम्ही स्कुबा डायविंगला तर ते पण दाखवतो तुम्हाला. एन्जॉयमेंट फुल आहे, भिजलो ऑलरेडी, म्हणजे ऊन आहे थोडंफार. सो जातो आम्ही. आता आपण आलो आहे स्कुबा डायविंगसाठी. बोर किल्ल्याची बाजूलाच आहे. उतरायच्या अगोदर तुम्हाला पहिला 3 सांगितलं होतं कशा प्रकारे करायचं, कशा प्रकारे उतरायचं. त्यानंतर थोडी प्रॅक्टिस दिली जाते आणि मग डीपमध्ये तुम्हाला पाण्यात नेलं असं. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जेवढं सहन करू शकता तेवढं आत तुम्ही जाऊ शकता. ही ॲक्टिव्हिटी मस्त आहे. असं बोलून बोलून मला असं पाठवलात आणि तिकडे एकटं सोडलात मी ना, गंडवलं नाही, असं बोलत आणि पाठवलात. नाही नाही ना चाललं पण पाणी खूपच आहे. डुबवा त्याला, डुबवा. स्कुबा वगैरे सगळे करून झाले. ॲक्टिव्हिटीज आम्हाला पडल्यात 800 रुपयाला, ज्यात नॉर्मल स्कुबा, त्यात डीप स्कुबा पण आहेत, परत डीप सी स्कुबा पण आहेत. 2-3 टाईप आहेत त्यात व्हरायटीज. सो आमचं एक नॉर्मल होतं, त्यानंतर बनाना राईड होतं, 2-3 एक जेटस्की होतं आणि 1-2 राईड नॉर्मल होत्या आणि पॅरासेलिंग होतं. 800 रुपयामध्ये आम्हाला ते पूर्ण पॅकेज पडलं आहे. सो वाजल्या आता 3. इथून आम्ही आता जात आहे मालवणला, म्हणजे मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तर आता फ्रेश होते, आवडतं, तिथून मग किल्ल्यावर जातो. आता आपण आलो बरोबर मालवण किल्ल्याला जायला जेट्टीला. पर्यटनाच्या दृष्टीने चांगलं गेलं इथं पण. एक सगळ्या मावळ्यांच्या स्टॅच्यू पुतळे उभा केले तिथे. समोरच आहे बरोबर मालवण जेट्टी, म्हणजे बोटिंगनं आपल्याला पलीकडे जायला लागणार आहे. आणि जो शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा जो आहे तो तुम्हाला दाखवतो. सज्जाकोटी म्हणून आहे गड, ते तिथे समोर तुम्हाला दिसत असेल तर तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. तर आपण तिथे पण जायचं आहे नंतर, तर तुम्हाला पण दाखवतो. मला मी मालवण किल्ल्याला जायला बोटीचं तिकीट आहे 100 रुपये मोठ्या लोकांसाठी
आणि 3 ते 12 वर्षाच्या लोकांसाठी आहे ते 50 रुपये. इथून आता आपल्याला बोटीने पलीकडे किल्ल्यावर जायचं. इकडे दोघं आहेत, इकडे दोघं आहेत. हा बोटीतून तिथं सोडलं ते, तिथून ही पायवाट आहे किल्ल्यावर जायला डायरेक्ट. आणि हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. चारी बाजूने पाणी आहे समुद्र नदीला. आपण आता चाललो आहे तो महादरवाजा आहे, म्हणजे किल्ल्याचा मेन एंट्रन्स. हा फक्त एक मंदिर एक आहे इथे, हे शिवराजेचं देवस्थान मंदिर. महादेव मंदिर एक आहे खाली. मंदिराच्या पुढे खाली बघितलं तर एक भुयारी मार्ग आहे. पाणी साचल्याने वाट सगळे गेलेत पुढं. आणि हे कावटो आमचा आहे मागं, त्याला ढकलत न्यायला लागतं. पुढं पुढं चल चल पुढं. तर इथं बरोबर किल्ल्या मध्यभागी 2 जलाशय आहेत, म्हणजे विहिरी आहेत 2. इथे एक आणि ही एक आहे. दोन्हीला पण गोडं पाणी आहे. आणि वैशिष्ट्य म्हटलं तर हा किल्ला बरोबर समुद्राच्या मध्यभागी आहे. चारी बाजून समुद्र येतं आणि त्यात पण हे विहिरीनं गोड पाण्याबरोबर पूर्ण दगड आहे. आता आपण चाललो आहे त्या तटबंदीवरती. तिथून वाट आहे. सुंदर अशी तटबंदी आहे पूर्ण. एवढी मोठी आहे की यावर ना एक फोर व्हीलर गाडी जाऊ शकते, एवढी तटबंदी मोठी आहे. आणि पूर्ण किल्ल्याला म्हणजे साधारण 48 एकरचा पूर्ण किल्ला आहे. एवढी मोठी तटबंदी आहे. एवढी दगड कशी बांधली असतील, आणि दगडाचा आकार जर तुम्ही बघितला ना तर समजेल किती मोठे दगड आहेत आणि ते एकमेकावर कशी रचले असतील. काल बघितला आपण तो विजयदुर्ग, तो पूर्ण जांभा खडकामध्ये आहे. आणि हा पूर्ण काळा दगड आहे. हे दगड समोर दिसत आहेत, इथलेच काढले सगळे दगड. तर आमचा आता किल्ला बघून झालेला आहे. कालचा आणि आजचा दिवस दोन्ही आमचे मस्त गेले. सो आता इथून मी जातो डायरेक्ट रिसॉर्टवर, आणि तिथून मग थोडं पाण्याने एन्जॉय करणार. आणि उद्या मी परत निघतो आहे कोल्हापूरसाठी. सो हा व्हिडिओमध्ये इथंच स्टॉप करतो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपण भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.